हॅलो एव्हरीवन. तर मी छोट्याशा सरप्रायझिंग मोमेंट्स कॅप्चर केलेल्या, कारण आम्ही केलेलं शार्वीचं छोटंसं शूट. खूप साऱ्या अथक प्रयत्नानंतर ती रेडी झाली होती आणि खूप गोड दिसत होती. आय थिंक तुम्ही सर्वांनी हे रीलही पाहिलं असेल. पण तरी मला छोटासा व्लॉग टाकायचा होता तिचा, म्हणून मी हे सगळं ह्याच्यामध्ये कॅप्चर केलं. तर मी सांगितल्याप्रमाणे तिने खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या, ज्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेल्या आहेत. तिने खूप सुंदर सुंदर थालीपीठ पण बनवले. खूप लोक समर वेकेशन, समर कॅम्पला प्रेफर करतात, पण आम्ही गावाला येण्यासाठी प्रेफर करतो. आमचा जास्त गावाला येण्यासाठी कल असतो, कारण गावाला येऊन खूप शांतता मिळते. गावाची तुलना ही कोणत्याच इंटरनॅशनल ट्रिप बरोबर होऊ शकत नाहीये. जशी आजी करेल तसं तिला करायचं असतं, आणि ह्याच्यामध्ये तिला काय माहित खेळ वाटत होता की काय, पण ती करायला मागत होती आणि तिला छान जमतही होतं. आणि मध्येच मला ऐकावं लागत होतं, "बघ, तू तरी केलंस का कधी हे एवढं सगळं?" असो. तर नेक्स्ट क्लिप बघून तुम्ही पण शॉक व्हाल, बिकॉज मी स्वतः शॉक झालेले. आजकालची मुलं या शेणामध्ये वगैरे हात घालायला मागत नाही. त्यांना ते सगळं खूप खराब वाटतं. कसं वाटतंय? तिला शेण आणि हेन यामधला पण फरक गरम नाही माहिती वाटत? नव्हता, तरी पण ती इंटरेस्टिंगली चांगलं करत वाटतंय? होती आणि आम्हाला जाम हसू येत यार, होतं. पण खरंचच आता आंब्याची सीड आहे शेणाची ती. घरं खूपच कमी झालेत ना, आणि मी या अरे सगळ्या खरंच ॲक्टिव्हिटी कॅप्चर केल्यात बिकॉज ह्या हा तिने स्वतः केलेल्या आहेत. मी तिला शेण आणि कोणत्याच आंब्याची सीड गोष्टीसाठी असते. प्रेशराईज किंवा पुश केलेल्या नाहीये. तर अशी होती तिची मामाच्या गावची सुट्टी. तर आता आम्ही जाणार आहोत आमच्या गावी, म्हणजेच साताऱ्याला. तर भेटूया आपण साताऱ्यामध्ये इन द नेक्स्ट व्लॉग. बाहेरचं सुख खाऊन आता सासरे जायचंय, म्हणून थोडंसं मन जड झालेलं आहे. पण प्रत्येक मुलीची ही एक सायकलच असते. आई, बाबा, मामा, माऊ, दीदी या सर्वांसोबत खूप छान रमलेली. पण आता आपल्याला जायचंय म्हणून थोडंसं नर्वस पण झालेली. तर असा होता हा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि माझ्या छोट्याशा लोण्याच्या गोळ्याला प्रेम द्या. थँक यू सो मच. बाय.